नमस्कार, मी नेहा. आरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. भारत पाक युद्धानंतर महाराष्ट्रात खबरदारी वाढली. अकोला पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, कामावर हजर होण्याचा आदेश. जन्मदाखल्यात घोटाळा झाल्याचा किरीट सोमय्या यांचा नवा दावा. 2 लाख अर्ज कसे काय आले असा प्रश्न उपस्थित होतोय. मूर्तिजापूर बस स्टँडवर झाला मोठा थरार. दहशतवादी हल्ल्याच्या सरावाने जागवल्या सतर्कतेच्या भावना. महापालिका सेवांचे होणार आधुनिकीकरण. ई प्रणालीच्या माध्यमातून होणार जनतेची सेवा. त्या युवतीला हायफाय जीवनशैलीचा होता मोह. 2.5 लाखाचे ज्वेलर्स चोरी प्रकरणात गजाआड. आता सविस्तर बातम्या. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यातील पोलीस दलात मोठा बदल करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सर्व प्रकारच्या रजा तातडीने रद्द करण्यात आल्या आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यातील पोलीस दलात मोठा बदल करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सर्व प्रकारच्या रजा तातडीने रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच जे कर्मचारी सध्या रजेवर आहेत त्यांना आज संध्याकाळपर्यंत आपल्या कर्तव्यावर तातडीने रुजू होण्याचे स्पष्ट निर्देश पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहे. या आदेशात अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि सर्व पोलीस उपनिरीक्षकांचा समावेश आहे. यासोबतच अकोला जिल्ह्यातील कर्तव्यावर असलेले सुमारे 2500 पोलीस कर्मचाऱ्यांसाठीही हे निर्देश लागू करण्यात आले आहेत. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार युद्धजन्य परिस्थितीत जिल्ह्यात कोणतीही अप्रिय घटना घडू नये आणि कायदा व सुव्यवस्था राखली जावी यासाठी वरिष्ठ स्तरावरून हे महत्त्वपूर्ण निर्देश जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा अधिक सतर्क झाली असून कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी सज्ज झाली आहे. रजेवर असलेल्या कर्मचाऱ्यांनी या आदेशाचे गांभीर्य ओळखून त्वरित आपल्या नेमणुकीच्या ठिकाणी हजर व्हावे असे आवाहन पोलीस विभागाने केले आहे. जन्मदाखला बोगस प्रमाणपत्र प्रकरणात 6000 जन्मदाखले बोगस असून त्याची चौकशी सुरू आहे. असे असताना त्यातील काही लोक गायब असल्याचा गौप्यस्फोट भाजप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. दरम्यान त्यांच्या या दाव्यानंतर हे बोगस जन्मदाखले देणाऱ्या नायब तहसीलदारांवर कारवाई का नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. राज्यात अकोला जिल्ह्यातील बांगलादेशी नागरिकांचे सुमारे 15,000 बोगस जन्म प्रमाणपत्र दाखले रद्द करण्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यांनी आज त्यापैकी 6,000 जन्मदाखले रद्द केल्याचा दावा केला आहे. तर ज्यांच्या नावाने दाखले केले गेले होते ते नागरिक कुठे गेले असा प्रश्न किरीट सोमय्या यांनी केला आहे. जिल्ह्यातील अकोला, अकोट, बाळापूर, बार्शीटाकडी, मूर्तिजापूर, तेल्हारा, पातूर येथील काही जन्मदाखले हे बोगस असून ते नायब तहसीलदारांनी काढले होते. ते रद्द करण्यात आल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे. किरीट सोमय्या यांच्या दाव्यानंतर हे बोगस जन्मदाखले देणाऱ्या नायब तहसीलदारांवर कारवाई का नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. आज त्यांनी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांची भेट घेत प्रशासनातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी भाजप पदाधिकारी, आमदार त्यांच्यासोबत उपस्थित होते. जन्म प्रमाणपत्र घोटाळा झाला आहे. त्यात अकोला जिल्ह्यात 6000 जन्म प्रमाणपत्र रद्द करण्याची प्रक्रिया आता सुरू होत आहे. दोन्ही प्रकारच्या अपात्रांना सर्टिफिकेट देण्यात आले आहे. काही लोक असे आहे की ज्यांना सर्टिफिकेट दिले ते सापडत नाही आहे. आणि त्याचबरोबर एकंदर जे 15,000 अर्ज आले होते, 6,000 रद्द झाले आणि बाकी 9,000 पण पुनःपरीक्षण करण्यात येणार. आलेल्या 400हून अधिक लोकांनी फोर्जरी केली होती, ते सिद्ध झाले आहे. एकंदर आमची माहिती अशी आहे की
2024 जुलै ते डिसेंबर 6 महिन्यात 2 लाख अर्ज आले. गेल्या 2 महिन्यात पूर्ण महाराष्ट्रात 2000ही अर्ज आलेले नाही. याचा अर्थ त्या काळात घोटाळा झाला आहे. ओके सर 1000पेक्षा जास्त जे अप्लिकेशन्स आहेत, जे सर्टिफिकेट आहेत, ते नायब तहसीलदारांनी जारी केले होते. त्यांना कुठली पॉवर नव्हती. त्या संदर्भात त्या संबंधाने काही त्या संदर्भात गुन्हे दाखल झाले. ते सगळे सर्टिफिकेट रद्द झाले आणि आता ते जन्म प्रमाणपत्र त्यांच्याकडून परत घेण्याची प्रक्रिया पुढच्या सोमवारपासून सुरू होणार. नाही पण सर, ज्या नायब तहसीलदारांनी दिले त्यांच्यावर कारवाई, त्यांचा डिपार्टमेंटल इन्क्वायरी सुरू होत आहे. मूर्तिजापूर बस स्टँडवर गुरुवारी सायंकाळच्या वेळी अचानक तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र होते. दहशतवादी हल्ला आणि ओलीस या शब्दांनी एक क्षण प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकवला होता. पाहूया पूर्ण बातमी. अकोला जिल्ह्यातील नागरिकांनी सुरक्षा आणि दहशतवादी हल्ल्यांसारख्या परिस्थितीत तातडीने कार्यवाही करण्याची तयारी तपासण्यासाठी हे विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली हा सराव पार पडला. सरावाच्या परिस्थितीत 2 दहशतवाद्यांनी बस स्टँडमधील व्यवस्थापक कक्षात घुसून आपल्या मागण्यांसाठी 2 कर्मचाऱ्यांना पोलीस धरल्याचा देखावा तयार करण्यात आला होता. यानंतर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने दहशतवाद विरोधी पथक, बॉम्ब शोधक आणि नाशक पथकचे जवान घटनास्थळी दाखल झाले. या थरारक सराव जवानांनी अत्यंत जलद आणि प्रभावी कारवाई करत एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले तर दुसऱ्याला जिवंत पकडले. ओलीस धरलेल्या कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका करण्यात पथकाला यश आले. दरम्यान बॉम्ब शोधक पथकाने अत्याधुनिक उपकरणाच्या मदतीने दहशतवाद्यांकडे असलेल्या स्फोटकांची तपासणी केली. या संपूर्ण सरावात अकोला जिल्ह्यातील 12 पोलीस अधिकारी आणि 87 कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. त्यांच्या एकत्रित आणि तत्पर कृतीमुळे सरावाचा उद्देश यशस्वी झाला. तंत्रज्ञानाचा वापर करून महापालिका प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ, कार्यक्षम आणि पारदर्शक बनत आहे. ई सेवा प्रणालीचा अवलंब करत प्रशासन आणि नागरिकांसाठी सुविधा सहज सोप्या केल्या आहेत. नव्या बदलामुळे महापालिकेच्या कामकाजाच्या पद्धतीत लक्षणीय सुधारणा होत आहे. महापालिकेच्या सेवा आता फक्त एका क्लिकवर उपलब्ध होणार आहेत. कागदोपत्री क्रियांवर विराम लावण्यात येत असून डिजिटल सेवांच्या माध्यमातून प्रशासकीय व्यवस्थापन सुधारण्यावर भर देत असल्याचे महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर सुनील लहाने यांनी सांगितले. आस्थापना विभागापासून लेखा विभागापर्यंत सर्वच विभागांनी आपल्या फाईल्सचे डिजिटायझेशन सुरू केले आहेत. कागदपत्रे एका टेबलवरून दुसऱ्या टेबलवर नेण्याचा कालावधी कमी झाल्याने निर्णय प्रक्रियेत गती आली आहे. ई सेवा प्रणालीमुळे केवळ वेळच नव्हे तर आर्थिक खर्चातही बचत होत आहे. प्रशासनाला फाईल हाताळण्यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ, कागदपत्रांचा खर्च व कार्यालयीन व्यवस्थापनावर येणारा भार लक्षणीय प्रमाणात कमी झाला आहे. शिवाय डिजिटायझेशनमुळे माहिती जतन करणे आणि आवश्यकतेनुसार झपाट्याने प्रशासकीय कार्यवाहीमध्ये दिरंगाई टाळली जात आहे. देशभरात भरपूर इंधन साठा आहे, त्यामुळे ग्राहकांनी घाबरून जाऊन अतिरिक्त इंधन खरेदी करण्याची गरज नाही. सर्व आउटलेटवर इंधन आणि LPG उपलब्ध असून कुठल्याही अफवांना बळी पडू नये असे पेट्रोलियम कंपन्यांनी स्पष्ट केले आहे. भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी 6 मेच्या मध्यरात्री ऑपरेशन सिंदूर राबवले. गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशीही भारताने पाकिस्तान विरोधात धडक मोहीम राबवली. यानंतर आता जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याविषयी नागरिकांमध्ये एका प्रकारची धास्ती निर्माण झाली आहे. इंधन मिळणार नाही या भीतीने अनेक ठिकाणी अतिरिक्त इंधन खरेदीही केली जात आहे. देशभरात भरपूर इंधन साठा आहे. ग्राहकांनी घाबरून जाऊन अतिरिक्त इंधन खरेदी करण्याची गरज नाही असे तेल उत्पादक कंपन्यांनी स्पष्ट केले आहे. पुरवठा साखळीवर होणारा दुष्परिणाम टाळण्यासाठी देशवासियांना एकजूट आणि समजूतदारपणाची विनंती करत ग्राहकांना तेल उत्पादक कंपनीच्या वतीने करण्यात आले आहे. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. सिटी न्यूज सुपरफास्ट आणि RRC नेटवर्कचा धमाका ऑफर. जिंका आयफोन. 1 एप्रिल ते 31 मे दरम्यान रहा RRC नेटवर्क सोबत आणि जिंका आयफोन. अकोला शहरात, आपल्या घरी, आपल्या दुकानात, आपल्या प्रतिष्ठानात लावा 1 वर्षासाठी RRC ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन. अकोला आणि पश्चिम विदर्भातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लावा RRCचे 1 वर्षासाठी केबल कनेक्शन. आणि सिटी न्यूज सुपरफास्ट, RRC न्यूज, सिटी लाईव्ह सोशल मीडिया रील मध्ये करा आपली जाहिरात आणि मिळवा आयफोन जिंकण्याची संधी. लकी ड्रॉ
जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात। अधिक माहितीसाठी संपर्क 907501 28 54 70 20 59 83 98। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। वाशिम शहरातील शर्मा पेट्रोलियम आणि आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास एक मोठी दुर्घटना टळली। डिझेल भरण्यासाठी आलेल्या बोरवेलच्या ट्रकला अचानक आग लागली। मात्र पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी ठेवलेल्या तत्परतेमुळे आगीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात आले आणि संभाव्य मोठा अनर्थ टळला। आगे ले लगा गाड़ी उसको, गाड़ी आगे ले बोला, गाड़ी आगे ले। आज सकाळी सुमारे 11 वाजता बोरवेल करणारा एक ट्रक वाशिम शहरातील शर्मा पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी आला होता। डिझेल भरल्यानंतर ट्रकच्या बॅटरीमध्ये अचानक शॉर्ट सर्किट झाले आणि ट्रकला आग लागण्यास सुरुवात झाली। यावेळी पेट्रोल पंपावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी तातडीने या घटनेची दखल घेतली। त्यांनी त्वरित अग्निशमन यंत्र अर्थात फायर एक्सटिंग्विशरचा वापर करत आग विझवण्यास सुरुवात केली। पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे काही वेळातच आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आले। कर्मचाऱ्यांच्या या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि पेट्रोल पंपाचेही मोठे नुकसान झाले नाही। विशेष म्हणजे सुमारे 15 दिवसांपूर्वी या शर्मा पेट्रोल पंपावर एका मोटारसायकलला अचानक आग लागली होती। यावेळीही याच कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आग विझवली होती। या कर्मचाऱ्याच्या या धाडसी आणि सतर्क भूमिकेमुळे सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे। त्यांच्या समयसूचकतेमुळे आज एक मोठी दुर्घटना टळली असे बोलले जात आहे। उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू असल्या तरी अकोल्यातील चिवचिव बाजारात पुस्तक खरेदीसाठी विद्यार्थ्यांची झुंबड काही कमी होताना दिसत नाही। स्पर्धा परीक्षा, मेडिकल, इंजिनिअरिंग बरोबर सर्वच पुस्तके आता चिवचिव बाजारात मिळतात। यंदा 11वी आणि 12वीच्या पुस्तकांच्या किमतीत वाढ झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे। शहरातील चिवचिव बाजारात पुस्तक आणि वह्यांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे। विक्रेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार यावर्षी 10 ते 20% भाव वाढले आहेत। मात्र शैक्षणिक वर्षाला सुरुवात होण्यापूर्वीच ही वाढ अनपेक्षित आहे। अनेक विक्रेत्यांनी विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून शाळा सुरू होण्यापूर्वीच मोठ्या प्रमाणात पुस्तकांचा साठा करून ठेवला होता। त्यामुळे चिवचिव बाजारात अजूनही काही प्रमाणात जुन्या किमतीत पाठ्यपुस्तके उपलब्ध आहेत। याचा फायदा घेण्यासाठी पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने बाजारात येत आहेत। चिवचिव बाजारात केवळ शालेय पुस्तकेच नव्हे तर स्पर्धा परीक्षा, मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या पुस्तकांचाही मोठा स्टॉक उपलब्ध आहे। त्यामुळे विविध अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी हे बाजारपेठ खरेदीचे प्रमुख ठिकाण बनले आहे। वाढलेल्या किमतीमुळे काही प्रमाणात नाराजी असली तरी विद्यार्थ्यांना वेळेत पुस्तके मिळावी यासाठी पालकांची धावपळ सुरू आहे। शहरात नवशिक्या ऑटो चालकांचा भरणा वाढला आहे। त्यामुळे ते नियमांचे पालन करत नसल्याचे चित्र आहे। अशा परिस्थितीत शहरातील वाहतूक व्यवस्था डबघाईस आल्याचे चित्र आहे। यात काही सुधारणा होईल की नाही अशी शंका उपस्थित होत आहे। रोजगारांचे साधन म्हणून अनेक जण ऑटो व्यवसायाकडे वळले, परंतु ऑटो चालकांना नियम माहीत नाहीत का, युनिफॉर्म नाही असा प्रश्न पडला आहे। वाहतूक शाखेकडून या संदर्भात आढावा घेण्याची आवश्यकता आहे, कारण सध्या स्थितीत नियम पायदळीत उडवताना दिसत आहे। नवशिक्या ऑटो रिक्षा चालकांना भरणा मोठ्या संख्येने दिसतो। स्टेअरिंग हाती आले की कशाची काळजी नाही। वाहन परवाना, युनिफॉर्म, नियम पाळणे बंधनकारक नाही। कसेही वाहने चालवतात, सिग्नल नसताना वाहन काढणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी नेणे, वाहन कोठेही उभे करणे असे प्रकार दिसतात। याला आळा घालणे आवश्यक आहे, कारण बेशिस्तपणा नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे। वाहतूक शाखा पोलिसांनी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे, अशी जनतेची मागणी आहे। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। ना दर महिन्यात रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन। आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन। तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम जाणवतो आहे। उष्णतेच्या लाटेमुळे 44 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलेले तापमान अचानक 36 अंशापर्यंत खाली आले।
तापमानातील या सततच्या चढउतारामुळे सर्दी, ताप आणि अंगदुखीच्या तक्रारीमध्ये वाढ झाली असून शासकीय आणि खासगी रुग्णालयामध्ये रुग्णांची संख्या वाढलेली दिसत आहे। जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी ढगाळ वातावरण आणि पावसामुळे तापमानात लक्षणीय घट झाली होती। तब्बल 8 अंशांनी घट नोंदवत तापमान 36 अंश सेल्सिअस पर्यंत खाली आले होते। मात्र आता पुन्हा एकदा तापमानामध्ये वाढ होते आहे। हवामानातील हा बदल आरोग्यासाठी त्रासदायक ठरत आहे। उन्हाळ्याची तीव्रता अजूनही कायम असल्याने अंगदुखी, डोकेदुखी आणि तापाच्या रुग्णांची संख्या वाढलेली दिसून येत आहे। रुग्णालयामध्ये या लक्षणाच्या रुग्णांची मोठी गर्दी बघायला मिळत आहे। डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार बदलत्या वातावरणाशी जुळवत घेताना शरीराला अधिक त्रास होतो आहे आणि त्यामुळे या प्रकारच्या तक्रारी वाढतात। लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये या तक्रारी अधिक प्रमाणात दिसून येत आहेत। मित्रमैत्रिणींसोबत उच्चभ्रू जीवनशैली जगण्याचा मोह एका तरुणीला चांगलाच भोवला आहे। कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना या युवतीने शहरातील एका प्रतिष्ठित ज्वेलर्समध्ये धाडसी चोरी केली आहे। सीसीटीव्हीत कैद झालेल्या या युवतीने लावलेला स्कार्फ हा चोरीसाठी लावला होता, पण सीसीटीव्हीत आपण कैद होऊ याची भनक ईशा सत्यप्रकाश पांडे या युवतीला लागली नाही। तिने या सोन्याच्या दुकानातून तब्बल 2.5 लाख किमतीच्या 2 सोन्याच्या चेनवर हात साफ केला। अशा प्रकारे स्कार्फ बांधून आलेल्यांना स्कार्फ काढायला लावणे गरजेचे असते, पण तशी काळजी या ज्वेलर्समध्ये घेतल्या गेली नाही। ईशाने शहरातील नेकलेस रोडवरील बड्या ज्वेलर्सपैकी एक असलेल्या बड्या ज्वेलर्समध्ये तब्बल 22 ग्रॅम वजनाचा सोन्याचा दागिना लंपास केला। दिवसाढवळ्या झालेल्या या चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। या घटनेनंतर तात्काळ सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून कसून चौकशी सुरू केली आहे। चोरी कोणत्या परिस्थितीत आणि कशा प्रकारे झाली याबाबत पोलीस अधिक माहिती घेत आहेत। सीसीटीव्ही फुटेज तपासले असता हा गुन्हा उघडकीस आल्याची माहिती आहे। पोलिसांना मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ईशाला आपल्या मित्रमैत्रिणींसोबत हाय प्रोफाईल जीवनशैली जगण्याची तीव्र इच्छा होती। याच शौकमुळे तिने हे कृत्य केले असावे असा संशय व्यक्त केला जात आहे। आश्चर्याची बाब म्हणजे या युवतीची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही, त्यामुळे एका सामान्य घरातील युवतीने इतके मोठे धाडस का केले याचा तपास पोलीस करत आहेत। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला। भारत पाक युद्धानंतर महाराष्ट्रात खबरदारी वाढली। अकोला पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, कामावर हजर होण्याचा आदेश। जन्मदाखल्यात घोटाळा झाल्याचा किरीट सोमय्या यांचा नवा दावा। 2 लाख अर्ज कसे काय आले असा प्रश्न उपस्थित होतोय। मूर्तिजापूर बस स्टँडवर झाला मोठा थरार। दहशतवादी हल्ल्याच्या सरावाने जागवल्या सतर्कतेच्या भावना। महापालिका सेवांचे होणार आधुनिकीकरण। ई प्रणालीच्या माध्यमातून होणार जनतेची सेवा। त्या युवतीला हायफाय जीवनशैलीचा होता मोह। 2.5 लाखाचे ज्वेलर्स चोरी प्रकरणात गजाआड। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा। पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात। तोवर नमस्कार। पेट्रोलचे वाढले दर, गॅस सिलेंडरच्या वाढल्या किमती, जीवनावश्यक वस्तू असो की कपडे यांचे देखील वाढले दाम। अकोल्यात पहिल्यांदाच इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा स्वस्तात इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन। RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड द्वारे स्वस्तात इंटरनेट कनेक्शनच्या संधीचा फायदा घ्या आणि बचत करा। निम्म्या पैशात मिळवा इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन। RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड।